नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्हची म्हणजे लॉंग पफ स्लीव्स किंवा तुम्ही देवसेना बाई सुद्धा म्हटलं तरी पण चालेल, तर त्या बाईची आपण आज कटिंग टिचिंग बघणार आहोत। तर खूप सुंदर अशी ही आपली डिझाइन होणार आहे आजची। तर इथे आपलं कांजीवरम साडी आहे आणि त्याच्यावरचं ब्लाउज आपल्याला त्याची टिचिंग करायची आहे। तर जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाउजची टिचिंग दाखवली होती, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाई कशी जी बाई आपण त्याच्यामध्ये टीच केलेली आहे, तर त्याचंच आज सेपरेट व्हिडिओ मी इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण की एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण ब्लाउजचं टिचिंग आणि बाईचं पण तो खूप लॉंग असा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये दोन टाईपचे म्हणजे एक बाईचा आणि एक पूर्ण ब्लाउज स्टिचिंगचा अशा पद्धतीने दोन व्हिडिओ बनवलेले आहेत। तर तुम्हाला हा बाईचा व्हिडिओ याच्यावरती बघून आणि मग पूर्ण संपूर्ण ब्लाउज बघायचा आहे। तर तुम्ही बाईचं डायरेक्ट टिचिंग बघितलंय त्याच्यामध्ये, परंतु बाई कशी तयार करायची, प्लेट्स वगैरे कशा घ्यायच्या किंवा तुम्ही जो पफ साठी उभार कसा घ्यायचा ते मी तुम्हाला ऑन डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। तर डायरेक्ट आपण अस्तरवरतीच बाईची ड्राफ्टिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर कटिंग करून आपण ती टीच करणार आहोत। आणि तिथे आपण जी बॉर्डर लावणार आहोत ती काठाचा यूज करून आपण वापरणार आहोत, कारण कांजीवरमची साडी खूप सुंदर असा हा ब्लाउज आपला इथे रेडी होणार आहे। आणि तुम्हाला जर अशीच बाई टीचिंग करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची बाई टीच करू शकता। तर चला, इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला काय करायचंय, स्लीव्स पफ स्लीव्सची डिझाइन बघायची। तर इथे आपली जास्त लॉंग पण नाही आणि जास्त शॉर्ट पण नाही, तर अशी आपली 8.5 इंच उंचीची आपल्याला बाही शिवायची आहे। तर मी इथे काय करणार आहे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने काठ पण आपल्याला इथे कट करून घेतलेले आहेत। तर ही काठ आपण मोजून घेणार आहोत, कारण आपल्याकडे ऑलरेडी फॅब्रिक कमी असल्यामुळे मोजून बघायचं आहे। तर मी इथून ह्या डिझाइन पासून तर ह्या डिझाइन पर्यंत मोजत आहे, किंवा तुम्ही थोडासा ग्रीन कपडा घेतला तरी पण चालेल। तर 4 इंच आहे आपलं, तर 4 इंच इथे झालं। तर आपली ही स्लीव्स ही 4.5 इंचाची यायला पाहिजे, म्हणजे 8.5 इंचाची उंचीची आपली बाही आहे। तर अशा पद्धतीने पेपर फोल्ड करून घेतलेला आहे मी। म्हणजे खाली पण आपली उंची येणार आहे, तुम्ही बघू शकता 8.5। तर तो पट्टी लावणार आहोत आपण, त्याच्यामुळे ते मायनस करून आपण इथे अस्तरवरती फक्त तितकंच वरचा भाग कट करणार आहोत। तर अशा पद्धतीने 4.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन ऍड करायची आहे। तर मी इथे 5.25 इंचावरती एक मार्किंग करत आहे, तर तुम्हाला पण ह्याच पद्धतीने 5.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ओके, आणि सरळ लाईन ड्रॉ करून घेत आहे मी इथे, डायरेक्ट अस्तरवरतीच कट करणार आहे बाईचं कटिंग। आता इथे आपल्याला मुंडाखोली घ्यायची, तर मुंडाखोली इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी 3 इंच घेणार आहे, 3 इंच किंवा 3.25 इंच घेऊ शकता अशा पद्धतीने। 3 इंच आपल्याला मार्किंग करून ही अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं। ओके, या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्हाला आता पफ किती हवा आहे तेवढं तुम्हाला अंतर घ्यायचंय। आपल्याकडे कपडा हा थोडासा कमी अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी इथे घेतलाय 4.5 इंचावरतीच मार्किंग केलेली आहे। अशा पद्धतीने 4.5 इंचावरती इकडे पण मार्किंग करून घ्यायचं खालीपर्यंत। आणि हे आपलं पफ साठी होणार आहे, तुम्ही बघू शकता इथे पफ साठी। ओके, आता इथून आपण बाईचं प्रॉपर मार्किंग करून आणि तिथून आपण ही स्लीव्हचं म्हणजे मेजरमेंट टाकणार आहोत। तर त्याच्या आधी आपल्याला वरच्या बाजूला पफ येण्यासाठी मी इथे 1 इंच म्हणजे 1.25 इंच घेतलं तरी पण चालेल, 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे। सो अशा पद्धतीने वरच्या बाजूला पण 1.25 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे। हे आपल्याला पफचं क्रिएट करण्यासाठी, म्हणजे जो इथे तुम्हाला ज्यावेळेस बाईचं कटिंग केलं त्यावेळेस तुम्हाला समजेल। आता आपल्याला इथे मुंडा राऊंड घ्यायचा आहे, तर मुंडा राऊंड तुमच्या बाईचा किती आहे, तर माझ्या इथं 9 इंच आहे, तर 9 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने। ओके, इथपर्यंत ह्या लाईन पासूनच पुढे आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आणि हे 1.25 इंच वरती घेतलं ते सोडून द्यायचं आपल्याला अशा पद्धतीने। त्याचा आता आपण इथे सेंटर काढून घेऊया। सेंटर काढून घेतला, परत एक सेंटर काढून घ्यायचं आपल्याला इथे अशा पद्धतीने। इथे आपण 1 इंचावरती आता सध्या मार्किंग करणार आहोत आणि आपला हा शेप आपल्याला इथून देऊन घ्यायचा आहे। तर सर्वात पहिल्यांदा आधी आपण बॅक साईडला शेप देणार आहोत आणि तो इथून आतमध्ये जाऊ देणार आहोत। पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि हा झाला आपला इथे 3 लाईनचं मार्किंग करून आणि आपल्याला हा शेप अशा पद्धतीने घ्यायचा आहे।
ओके. आता आपलं हे जे 1.25 इंच वरती घेतलेले आहे तो शेप आपल्याला इथे अशा पद्धतीने हा जोडायचा आहे. तुम्हाला समजलं असेल, अशा पद्धतीने बॅक साईडला पण जाऊ द्यायचं. आता इथे मार्जिन घ्यायची आपल्याला, तर मार्जिन किती आहे आपली तितकी घ्यायची. तर तुम्ही इथे हवं असेल तर थोडीशी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवू शकता, कारण कमी जास्त झालं तर मग परत प्रॉब्लेम येतो. आता इथे आपल्याला बाहीचा घेर घ्यायचा आहे, तर बाहीचा घेर आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर आपला 11.5 इंच हा बाहीचा घेर आलेला आहे. तर त्याचं निम्म आपल्याला इथे घ्यायचं आहे बाहीचा घेर 5.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच 2 इंच मार्जिन ऍड करायची. तर अशा पद्धतीने ही पफ स्लीव्ज आपली इथे कटिंग करून घ्यायची आपल्याला. पफ स्लीव्ज मध्ये हा तुम्ही बॅक साईडचा शेप, फ्रंट साईडचा इतका शेप दिला नाही तरी पण काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता आपले स्लीव्ज पफ कुठून येणार आहेत ते पण कट लावून घेणार आहोत. ते आपण 4.5 इंच घेतलं होतं तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. इकडच्या साईडने सुद्धा मी नॉच लावून घेत आहे आणि इथे सेंटर मध्ये पण आपल्याला नॉच लावून घ्यायचे इथे. आता इथे ओपन करायचं आहे आणि फ्रंट बाजूचा पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचंय, तर आपलं हे बाजूला ठेवून घ्यायचंय आपल्याला. आता इथे तुम्ही बघू शकता, मी जे स्लीव्ह साठी मेन फॅब्रिक होतं ते कमी पडत होतं, त्याच्यामुळे जॉईंट देऊन दिलेले आहेत. तर दोन्ही बाह्यांना दोन्ही साईडनं मी जॉईंट दिलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने, कारण फॅब्रिक खूपच कमी होतं त्याच्यामुळं. तर ते आपण इथे जॉईंट देऊन दिलेले आहे अशा पद्धतीने. हेवी साईज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे जॉईंट द्यायलाच लागतं. आता इथे आपल्याला 40 साईजचं ब्लाऊज आहे हे. अशा पद्धतीने आता आपल्याला हे याच्यावर ठेवून टिच करून घ्यायचं सर्वात पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण पफसाठी प्लेट्स देणार आहोत. तर हे पण आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कट करून घेत आहोत.
आता अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या इथे जोडून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे. तर आता इथे आपल्याला काय करायचं, पफसाठी आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर प्लेट्स कशा घ्यायच्या तुम्ही बघू शकता. आता आपले नॉच कुठे लावलेले आहेत अशा इथे ते बघून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि इथे खालच्या बाजूला पण आपल्याला बघून घ्यायचंय. जिथे नॉचेस लावलेले आहेत तिथे आपल्याला मार्किंग करून तुम्ही कोणत्या पण साईडने एका साईडने करू शकता. तर मी फ्रंट बाजूने ह्या प्लेट घेत आहे. आधी आपल्याला बॅक साईडून घ्यावं लागणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपल्या बाईला पफ आलेला आहे. कारण मोठ्या प्लेट्स घ्यायच्या होत्या पण तेवढा आपल्याकडे कपडा अवेलेबल नव्हता आणि मोठ्या प्लेट्स घेण्यासाठी तो खूप फॅब्रिक लागतो, त्याच्यामुळे तितका आपल्याकडे अवेलेबल नव्हता, म्हणून छोट्या छोट्या प्लेट्स इथे मी घेतलेल्या आहेत. याच पद्धतीने दुसरी पण बाई आपल्याला जॉईन करून घ्यायची असते. आता आपल्याला काय करायचं, जो काठाचा कपडा आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याला अस्तर जॉईन करून घ्यायचंय आपल्याला. आता इथे आपण जो पट्टी काढून ठेवली होती आपण साईडला, तर ती आपल्याला इथे टिच करून घ्यायची. तर अस्तर घ्यायचंय आपल्याला इथे. तर मेन अस्तर घेतल्यानंतर ते आपल्याला एका बाजूने टिच करून घ्यायचंय. तुम्ही डायरेक्ट लॉक पण करू शकता, परंतु मी इथे लॉक नाही करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे टिचिंग करून घेऊया. आणि इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे.
थोडं व्यवस्थित फिनिशिंग सहित इथे कट करून घ्यायचंय आपल्याला. आता हे आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मार्किंग करून आपल्याला इथे वरच्या बाजूने ठेवून, तुम्ही डायरेक्ट खालच्या बाजूने अस्तर आणि हे मेन फॅब्रिक वरच्या बाजूने ठेवून तुम्ही डायरेक्ट हे लॉक करू शकता, परंतु लॉक सिस्टीमने मी आता नाही शिवणार आहे. तुम्हाला नेक्स्ट टाइम मी लॉक सिस्टीमने कसं शिवायचं ते पण सांगणार आहे. आता इथे आपल्याला टीच करून घ्यायचं आहे, इकडे थोडंसं एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपलं इथे टीच करून झालेलं आहे हे. आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता दुसरी पण बाई आपल्याला ह्याच पद्धतीने टीचिंग करून घ्यायचंय आणि सेम आपल्याला इथे काय करायचं, हे जे आहे ते बरोबर इथे ठेवून आपल्याला काय करायचं, इथे असं खालच्या बाजूने व्यवस्थित बरोबर करून आपल्याला इथे घेर टाकून घ्यायचंय. तर घेर आपला किती आहे 5.5 इंच. तर इथे मार्किंग करून घ्यायचंय. इथे थोडस एक्स्ट्रा 1.5 इंच, अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवते म्हणजे जेणेकरून कमी जास्त नको पडायला. हे तिरकस इथे पण मी थोडस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं म्हणून ते याच्यासाठीच घेतलं होतं, नंतर आपल्याला ते कट करता येतं. हे बघा. सो अशा पद्धतीने ही आपली प्रॉपर बाई इथे तयार झालेली आहे. सेट खालीवर झाला असेल तर तो व्यवस्थित आपल्याला इथे सेट करून घ्यायचा आहे. आता दुसरी पण बाई याच पद्धतीने टीच करून घेणार आहे. तर मी ही टीच करून घेतलेली बघू शकता तुम्ही इथे. तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाई इथे रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला ते ब्लाउजला कशा टीच करायच्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हे ओपन केल्यानंतर आपला पप किती सुंदर असा आलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतच आहे. जितकं आपण ओपन केलं ना तितकं हे ओपन होतं आणि खूप सुंदर अशी आपली ही बाई तयार होते. हाताला लावून बघितलं तर ती अशी प्रॉपर आपली ही बाई दिसणार आहे. हे बघा पप त्याला किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने आपली ही बाई रेडी होणार आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली संपूर्ण बाईची टीचिंग झालेली तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. तर खूप सुंदर असं आपल्या बाईला पप सुद्धा आलेला आहे आणि सुंदर दिसते. जर तुम्हाला इथे बाई आता आपली कापड आपल्याकडे कमी असल्यामुळे मी थोडीशी उंची कमी घेतलेली. तसं कस्टमरने सुद्धा मला सांगितलेलं आहे की तुम्ही थोडीशी बाईची उंची कमी घ्या परंतु मला तशीच बाई शिवून द्या. जर तुम्हाला थोडीशी उंची वाढवायची असेल 10ची तर 10ची सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता किंवा 11ची उंची असेल तर 11ची सुद्धा 11ची उंची सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. इथे मी 8.5 इंचची उंचीची बाई शिवलेली आहे. तर खूपच सुंदर अशी बाई झालेली आहे. मी तुम्हाला हातामध्ये पण टाकून दाखवलेले आहे, तर ट्राय करून दाखवलेले आहे. खूप सुंदर माझा ब्लाऊज नाही परंतु मी हातात फक्त टाकून तुम्हाला पप कसा आपला क्रिएट झालाय ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने बाईची टीचिंग करू शकता आणि तुम्हाला जिथे आपण ते बॉर्डर टीच केली आहे पपच्या खालच्या बाजू तर तुम्ही तिथे लेस वगैरे त्याचा सुद्धा वापर करू शकता. खालच्या बाजूला सुद्धा लेस वापरू शकता. त्यांची जी साडी होती ती पूर्ण डिझाईनची होती त्याच्यामुळे ते बोलले सिंपल असं ब्लाऊज शिवा, कुठेही लेस वगैरे तुम्ही वापरू नका, फक्त आपल्याला गळ्याला तेवढी पाइपिंग टाकून द्या. मग जसं आपल्याला गिराईकने सांगितलं त्या पद्धतीने आपण टीच केलं आहे. कारण जास्त साडी पण भरलेली असली तर
पूर्ण असं ब्लाऊज हा सिंपल पण रिच दिसायला पाहिजे ह्या पद्धतीचा आपण इथे ब्लाऊज स्टिच केलेला आहे। तर याच्याऐवजी तुम्ही लेसचा सुद्धा वापर करू शकता किंवा पाइपिंगचा सुद्धा वापर करू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करत असते त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी।